ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा की सुसाईड पॉईंट कंधान नदीवरील 200 वर्ष जुन्या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. कल्याण कामठी महामार्गावरील कंधान नदीवर सुमारे 200 वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल सध्या अत्यंत जीर्ण व धोकादायक स्थितीत पोहोचलाय. वाहन वाहतुकीसाठी बंद असलेला हा ऐतिहासिक पूल सध्या सुरक्षेच्या अभावामुळे आत्महत्येच्या घटनांचे केंद्र ठरत असून परिसरात सुसाईड पॉईंट म्हणून ओळखला जाऊ लागलाय. यामुळे नागरिकांमध्ये चिंता पसरली असून पुलाचा जीर्णोद्धार, सौंदर्यीकरण आणि भक्कम सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सूर्यभान चकोले आणि प्रशांत मसार यांच्या पुढाकाराने कंधान पिंपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक घोडके व नगराध्यक्ष ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा की सुसाईड पॉईंट कंधान नदीवरील 200 वर्ष जुन्या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. कंधान कामठी महामार्गावरील कंधान नदीवर असलेला 200 वर्ष जुना पूल आता सुसाईड पॉईंट म्हणून ओळखला जातोय. दरम्यान या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सूर्यभान चकोले आणि प्रशांत मसार यांच्या पुढाकाराने कंधान पिंपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक घोडके व नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे यांना या समस्येबाबत निवेदन देण्यात आलंय. पुलाच्या दोन्ही बाजूंना भक्कम संरक्षण कठडे व उंच सुरक्षा जाळी भिंत आणि रात्रीच्या वेळी रोषणाई करून अनधिकृत प्रवेश नियंत्रित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे यांनी पुलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जपत या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जीर्णोद्धार व सुशोभीकरण करण्याचं आश्वासन दिलं. या प्रसंगी उमेश यादव, भूपेन पोटभरे, मिलिंद मेश्राम, अमोल वंजारी, शुभम मंदुरकर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र शेंद्रे यांना या समस्येबाबत निवेदन देण्यात आलं. पुलाच्या दोन्ही बाजूंना भक्कम संरक्षण कठडे, उंच सुरक्षा जाळी भिंत आणि रात्रीच्या वेळी रोषणाई करून अनधिकृत प्रवास नियंत्रित करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे यांनी पुलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जपत या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जीर्णोद्धार व सुशोभीकरण करण्याचं आश्वासन दिलं. या प्रसंगी उमेश यादव, भूपेन पोटभरे, मिलिंद मेश्राम, अमोल वंजारी, शुभम मंदुरकर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी कंधान शहर प्रतिनिधी मनीषा दिलीप मेश्राम.